ते पाहणार आहोत आपण स्केलर मल्टिप्लिकेशनचे नोट. सगळ्यात अगोदर नोट काय म्हणते, के इज इक्वल्स टू 0. आपण स्केलर म्हटला, के इज इक्वल्स टू 0 जर असेल त्याच्यामध्ये आणि एक वेक्टर दुसरा दिलेला असेल समजा आणि वेक्टरसोबत मल्टिप्लाय असेल त्याचा, तर के इंटू ए डॅश इज इक्वल्स टू 0. दुसरा कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर जर असेल ए बार आणि के ए बार, समजा ए बार एक वेक्टर आहे आणि दुसरा जो आपण फॉर्म केला स्केलर मल्टिप्लिकेशननी, हा कोलिनियर और पॅरलल वेक्टर. हे तर कोलिनियर पण असू शकतात किंवा पॅरलल पण असू शकतात, दोनही असण्याचे चान्सेस आहे. और पॅरलल. त्याच्यानंतर थर्डमध्ये टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार आणि बी बार आर कोलिनियर और पॅरलल इफ ए बार इज इक्वल्स टू एम इंटू बी बार वेअर एम इज नॉट इक्वल्स टू 0. आता ते कोलिनियर किंवा पॅरलल असण्यामागं कारण काय आहे, समजा ए बार आहे आणि एक दुसरा बी बार आहे, ते कोलिनियर किंवा पॅरलल केव्हा असेल, जेव्हा ए बार इज इक्वल्स टू एम बी बार, एक स्केलर मल्टिप्लाय त्यांच्यामध्ये असेल. आणि या रिमार्क्सचा आपण बहुतेक वेळा यूज केलेला आहे. या रिमार्क्सचा यूज आपण बहुतेक वेळा केलेला आहे. तो मल्टिप्लाय असेल किंवा काय असेल, एम इज इक्वल्स टू ए बार इज इक्वल्स टू एम बी बार, आणि यांचा यूज आपण पॅरलल दाखवण्यासाठी बहुतेक वेळा केलेला आहे क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करत होतो तेव्हा. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा जो रिमार्क आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ए बार बी द युनिट वेक्टर, आणि युनिट वेक्टर कसा काढायचा ते आपण सांगितलं होतं. तर युनिट वेक्टर जर असेल तर तो युनिट वेक्टर नॉन झिरो वेक्टर असेल, त्यालाच आपण टोपी वेक्टर म्हटलेला आहे. तो काढण्यासाठी ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. चौथा, त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा रिमार्क कशामध्ये, स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये, जर वेक्टर ऑफ लेंथ के इन द सेम डायरेक्शन ॲज ए बार, ए बारच्याच डायरेक्शननं जर तो असेल तर तो, आणि तोही ए बार कोणता, टोपी वेक्टर ए बार जर असेल तर त्या के इंटू ए बारची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला के ला या युनिट वेक्टरसोबत मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. अशा स्केलर मल्टिप्लिकेशनच्या नोट्स आहेत. हे स्केलर मल्टिप्लाय करतो ना आपण, तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मल्टिप्लाय करतो. डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करत नाही. या सगळ्या कन्सेप्टचा यूज करून आपण स्केलर मल्टिप्लिकेशन करतो. ह्या पहिल्या नोट्स. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स होतं. आता ॲडिशन ऑफ जे टू वेक्टर्स आहे त्याच्यामध्ये एक तर पॅरलोग्रामची ॲडिशन होती आणि दुसरी ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन होता आणि नंतर सबस्ट्रॅक्शन होते. तर सबस्ट्रॅक्शनमध्ये त्यांनी काही नोट्स दिलेल्या आहे. कशा, ज्या नोट्स मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की सबस्ट्रॅक्शनमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. सबस्ट्रॅक्शनमध्ये आपण कशा टाईपचे नोट्स घेतो की जर डायरेक्शन चेंज केली का निगेटिव्ह येतो, तो सबस्ट्रॅक्शनमधला एक टॉपिक होता. स्केलर मल्टिप्लिकेशनच्या समजल्या का तुम्हाला नोट? या 4 आहेत. सगळ्यात अगोदर जर 0 असेल तर 0 येऊन जाईल मल्टिप्लिकेशन, आणि त्याला जर ए बारला के जर स्केलर मल्टिप्लाय असेल, स्केलर मल्टिप्लाय केल्यानंतर ते कोलिनियर किंवा पॅरलल होऊ शकतात. आता कोलिनियर किंवा पॅरलल आहे कसं दाखवायचं, ए बार इज इक्वल्स टू एम बी बार, त्याच्यामध्ये एक स्केलर येईल तेव्हाच तो कोलिनियर किंवा पॅरलल आपण दाखवतो. युनिट वेक्टर काढण्यासाठी हा फॉर्म्युला. स्केलर जर मल्टिप्लाय केला युनिट वेक्टरला तर स्केलरचं मल्टिप्लिकेशन होईल आणि युनिट वेक्टरचा फॉर्म्युला येईल. अशा या 5 रिमार्क्स किंवा 5 नोट्स आहे कशाच्याबद्दल, स्केलर मल्टिप्लिकेशनच्या बद्दल. तशाच आता आपल्याला रिमार्क्स किंवा नोट्स घ्यायच्या आहेत सबस्ट्रॅक्शनच्या बद्दल. ॲडिशन आणि ॲडिशनमध्ये जे 2 लॉ आहे, पॅरलोग्रामचा लॉ, त्याच्यानंतर ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन, याच्यामध्ये तर रिमार्क्स आणि नोट्स नाही आहे, पण सबस्ट्रॅक्शनमधल्या रिमार्क्स किंवा नोट्स येत आहेत. तर त्या पाहूयात. त्याच्यामध्ये पहिली काय म्हणते, जर वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी म्हणजे एक वेक्टर्स असेल ए बार आणि बी बार, ते ॲक्टिंग करत असेल सायमल्टेनियसली, तर तिथं पॅरलोग्रामचा लॉ यूज करायचा आपल्याला. म्हणजे सायमल्टेनियसली ॲक्ट म्हणजे आपण सांगितलं ना की हा एक डायरेक्शनने चालला, हा एक डायरेक्शनने चालला आणि हा एक डायरेक्शनने चालला. पॅरलोग्राममध्ये ॲडिशनमध्ये पाहिलं होतं ना आपण,
तेव्हा लॉ ऑफ पॅरलोग्राम आपल्याला यूज करायचा आहे. ॲडिशनमध्ये जर ॲक्टिंग सायमल्टेनियसली त्या वेलॉसिटी जर असेल तर, कारण की डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड असेल तेव्हाच. तसंच ए बार आणि बी बार ॲक्टिंग वन आफ्टर अनादर, एकानंतर जर वन आफ्टर अनादर. आता वन आफ्टर अनादर म्हणजेच हा ट्रायंगलमध्ये हा एक डायरेक्शननी, हा दुसऱ्या डायरेक्शननी, हा तिसऱ्या डायरेक्शननी. वन आफ्टर अनादर जर जो जात असेल तिथं ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन लावायचा आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हे तर अगोदरच सांगितलेलं आहे आपण ॲडिशनमध्ये कसं लावायचं म्हणून, कसं ओळखायचं. तर ते फक्त त्यांनी शाब्दिक भाषेत सांगितलं नोट्समध्ये. थर्डवाली जे नोट्स आहे, आवाज येत आहे ना व्यवस्थित? थर्डमध्ये ॲडिंग वेक्टर ऑर इट्स अपोजिट वेक्टर गिव्स अ झिरो वेक्टर. आपल्याला माहिती आहे एक वेक्टर असेल आणि त्याचा अपोजिट वेक्टर जर आपण ॲड केला तर झिरो येतो, कारण की डायरेक्शन चेंज होतात आणि डायरेक्शन चेंज झालं म्हणजे मायनस येतो. प्लस इंटू मायनस मायनस होते. जसं कसं एक पी क्यू बार आहे, त्यासोबत प्लस केला मायनस क्यू पी बार, तर दोघांचे डायरेक्शन चेंज झाले. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे तो काय देईल? झिरो वेक्टर. सरळ सरळ कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता ट्रँगलमध्ये ए सी बार घ्यायचा आहे, त्याची अपोजिट डायरेक्शन घेतली तर आपल्याला काय मिळणार आहे? मायनस मिळणार आहे. ते पण आपल्याला सेम प्रोसिजरच आहे. जर एखादी जरी वेक्टरची डायरेक्शन चेंज केली, अपोजिट वेक्टर जर केला तर तो मायनसमध्ये येतो, निगेटिव्ह वेक्टर येतो. आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो रिमार्क आहे तो ॲडिशन ऑफ लॉ ऑफ वेक्टर्स कॅन बी एक्सटेंडेड टू अ पॉलिगॉन. केलेला आहे आपण क्वेश्चनमध्ये सॉल्व पॉलिगॉन, आणि ॲडिशनचा लॉच यूज केला आहे पॉलिगॉनमध्ये पण. केला आहे की नाही केला आहे? हेप्टॅगॉन, सेप्टॅगॉन, हेक्झॅगॉन, नोनॅगॉन, डिकागॉन हे सगळे पॉलिगॉन्स जे आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त किंवा दोन तीनपेक्षा जास्त साईड्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ॲडिशनचा लॉ यूज होतो असं त्यांचं म्हणणं आहे, आणि आपण तो यूज केलेला आहे. ते काही सांगण्याची गरज नव्हती. त्याच्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ जो असतो तो, तर कम्युटेटिव्ह लॉ आपल्याला माहिती आहे. कम्युटेटिव्हमध्ये ए बार प्लस बी बारला आपण लिहू शकतो बी बार प्लस ए बार. कम्युटेटिव्हमध्ये चेंज होऊ शकतात. ठीक आहे. असोसिएटिव्हमध्ये ए बार प्लस बी बार आणि त्याच्यामध्ये प्लस सी बार जर असेल त्याला लिहू शकतो आपण ए बार प्लस बी बार प्लस सी बार असेल तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार आपण लिहू शकतो. कोणत्याही दोघांना असोसिएट करू शकतो, एकाला बाहेर काढू शकतो. याला असोसिएटिव्ह लॉ म्हणतात. त्याच्यानंतरचा जो आहे तो ॲडिटिव्ह आयडेंटिटी. झिरो जर ॲड केला तर त्याच वेक्टरची व्हॅल्यू येतो, कारण की झिरो ॲड केल्यावर तोच वेक्टर. समजा ए बार आहे, त्याच्यासोबत झिरो बार जर ॲड केला तर ए बारच येतो आपल्याला. याला म्हणतात असोसिएटिव्ह आयडेंटिटी. असोसिएट केला झिरोला, आणि झिरो म्हणजे आयडेंटिटी. ठीक आहे. समजून राहाल ना काय चालू आहे तर. त्याच्यानंतर इनवर्ससुद्धा ॲड करू शकतो. कसा? ए बार आहे, प्लसमध्ये मायनस ए बार जर गेला त्याची व्हॅल्यू झिरो येतो. इनवर्स होता ए बारचा, हा इनवर्स झाला कारण की अपोजिट घेतला आपण, त्याला इनवर्स म्हणतो आपण. त्याच्यानंतर हाच यूज आपण स्केलरनं मल्टिप्लाय करून सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो. स्केलरनं मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय करू शकतो. जसं कसं एम प्लस एन हे दोन स्केलर आहेत, आणि स्केलरला जर आपण ए बारनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल? एम ए बार प्लस एन ए बार. स्केलरला तो वेक्टर्स मल्टिप्लाय होऊन जाईल. स्केलर क्वांटिटी आहे एम आणि एन, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तिथं अप्लाय होऊ शकतो. कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. तर हे काही लॉज आहेत ज्यांचा यूज करतो आपण कशामध्ये? ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये. वेक्टरची जेव्हा ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली जाते तेव्हा या लॉजचा यूज केला जातो. आहे कोणाला काय डिफिकल्टी आहे का एवढ्यामध्ये? तर त्याचे आपल्याला रिमार्क्स पाहायचे आहेत, त्याच्या काही नोट्स पाहायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदरची नोट्स काय म्हणते त्याच्यामधली पहिली, समजा एखादा ए बार आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे ए
वन आय कॅप प्लस A2J कॅप प्लस A3K कॅप. बी बार आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे A3I कॅप प्लस A2I कॅप. A1 B1 C1 करू, B1 C1 इकडे A2 B2J कॅप प्लस C2K कॅप. आणि आपल्याला जर म्हटलं ए बार इज इक्वल्स टू बी बार, तेव्हा ए बार आणि बी बार जर इक्वल होत असेल या नोट्समध्ये, तर सगळे कोऑर्डिनेट्स जे आहे आय जे केचे ते सुद्धा इक्वल होईल. जसं कसं A1 इज इक्वल्स टू B1, A2 इज इक्वल्स टू B2, C2 इज इक्वल्स टू C1 असं होईल. सगळे कोऑर्डिनेट सुद्धा सेम होईल आय जे केचे, तेव्हाच त्यांना आपण इक्वल म्हणू, अदरवाईज ते दोन वेक्टर इक्वल होणार नाहीत. सेम प्रोसिजर इफ ए बार इज इक्वल्स टू A1I प्लस A2J A3K आणि बी बार इज इक्वल्स टू B1I B2J आणि B3K. त्याच्यानंतर दोघांची जर ॲडिशन करायची असेल, हा एक दिलेला आहे ए बार A1I प्लस B1J प्लस C1K आणि बी बार दिलेला आहे A2I प्लस B2J प्लस C2K बार. दोघांची ॲडिशन करायची आहे ए बार प्लस बी बार. तर ॲडिशन कशी होईल? ॲडिशनमध्ये A1 सोबत A2, आय सोबत आयचं ॲडिशन, जे सोबत जेचं ॲडिशन, के सोबत केचं ॲडिशन, म्हणजे A1 प्लस A2I कॅप प्लस B1 प्लस B2J कॅप प्लस C1 प्लस C2K कॅप. ठीक आहे. थर्ड समजला का? दोन इक्वल केव्हा असतात आणि ॲडिशन कशी होते, दोन समजले का? दोन समजले का? धनश्री, ठीक आहे. तर हे दोन समजल्यानंतर थर्डवाला जो आहे त्यामध्ये स्केलर जर मल्टिप्लाय झाला आणि आय जे केच्या फॉर्ममध्ये जर असेल तर कसं, के इंटू ए बार जर असेल तर के इंटू A1I प्लस के इंटू B1J प्लस के इंटू C1K. तर हा के कोणता आहे? एखादा स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटीनं जर मल्टिप्लाय झालं तर, आणि प्लससुद्धा मधामधात. त्याच्यानंतर फोर्थवाला जो म्हणतो बी बार आणि ए बार कोलिनियर असेल तर आपण काय दाखवू शकतो बघा, बी बार अँड ए बार आर कोलिनियर असं जर म्हटलं आपण, तर त्या सिच्युएशनला B1 अपॉन A1 इज इक्वल्स टू B2 अपॉन A2 इज इक्वल्स टू B3 अपॉन A3 इक्वल्स टू स्केलर क्वांटिटी, समथिंग स्केलर क्वांटिटी. आणि युनिट वेक्टर नेमका कसा काढायचा? जर युनिट वेक्टर काढायची गरज पडली तर युनिट वेक्टर काढण्यासाठी आपण म्हटलं होतं ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. आता हे कसं काढायचं? ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार, तर ए बार आहे A1I प्लस A2J प्लस A3K अपॉनमध्ये अंडररूटमध्ये A1चा स्क्वेअर प्लस A2चा स्क्वेअर प्लस A3चा स्क्वेअर. या टाईपमध्ये आपण त्याला सॉल्व करून युनिट वेक्टर फाइंड आउट करू शकतो. तर ह्या काही रिमार्क्स प्रोडक्टच्या काही नोट्ससुद्धा आहे. इट इज द स्केलर प्रोडक्ट. ए बार आणि बी बार जो नॉन झिरो वेक्टर असेल त्यांचा स्केलर प्रोडक्ट काढण्यासाठी मॉड आय बी बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा, व्हाईल थिटा इज द अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. आता यांच्याबद्दलच्या नोट्स आहेत, त्या नोट्स आपल्याला व्यवस्थित लर्न करून घ्यायच्या आहे स्केलर प्रोडक्टच्या बद्दल. सगळ्यात पहिले ए बार किंवा बी बार दोघांपैकी कोणताही एक झिरो जर असला तेव्हा थिटा डिफाईन होणार नाही. सरळ आपण म्हणू शकतो ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू झिरो बार किंवा झिरो. कारण की कोणता तरी एक जर झिरो झाला मल्टिप्लिकेशनमध्ये तर दोनही झिरो होऊन जातो. हे पहिली नोट्स आहे, हे आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती होते. थिटा झिरो असेल तर, जर थिटा झिरो असेल तर याच्यामध्ये जर ठेवला आपण, तर थिटाच्या ऐवजी जर झिरो ठेवला तर काय येईल? ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस झिरो. आणि कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते? म्हणजे काय येईल तो? मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार.
कारण की कॉस 0 1 मल्टिप्लाय केलं तर तेच येतो 0 जर असेल तर. तोच जर अँगल चेंज झाला आणि अँगल असेल तो पाय, थिटा इज इक्वल्स टू पाय. पाय जर घेतला आपण तर काय, ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस पाय. आणि कॉस पायची व्हॅल्यू किती असते, कॉस पायची पाय म्हणजे 180, कॉस 180ची व्हॅल्यू किती असते, -1. म्हणजे काय येईल, मॉड ऑफ ए बार मायनस समोर आणि मॉड ऑफ बी बार. तसाच जर अँगलची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली π/2 तर काय होईल, π/2 जर कन्सिडर केला थिटा, ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार कॉस π/2. π/2 म्हणजे किती डिग्री असतो, म्हणजे काय होईल मग टोटल 0 होऊन जाईल, कारण की डिफाईनच होणार नाही. 0 मल्टिप्लाय केलं तर 0 येऊन जातो. तर अशा ह्या 4 नोट्स आहे ज्यामध्ये आपण अँगल कन्सिडर करू शकतो. आणखी यांचा डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो जर 3 वेक्टर असेल तर. समजा 3 वेक्टर आहेत, जसे ए बार सोबत बी बार प्लस सी बारचा डॉट प्रोडक्ट आहे, ए बार डॉट बी बार प्लस सी बार असेल तर आपण याला असं लिहू शकतो, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे हा, ठीक आहे, याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो आपण. डिस्ट्रीब्यूट केला त्याच्यानंतर जर 2 स्केलर क्वांटिटी असेल आणि 2 वेक्टर क्वांटिटी, समजा ए बार आणि बी बार आहे आणि यम आणि यन हे 2 स्केलर त्याच्यासोबत जर दिलेले आहे तर याला कसं लिहू शकतो आपण, आणि असं दिलेलं आहे आपल्याला एम इंटू ए बार याच्यासोबत डॉट आहे एन इंटू बी बारचा, तर काय होईल, एम इंटू यन होईल आणि या दोघांचा डॉट होईल. ठीक आहे, म्हणजे स्केलर क्वांटिटीचा स्पेशल डॉट घ्यायचा आणि जे आपले वेक्टर क्वांटिटी आहे त्यांचा स्पेशल डॉट घ्यायचा. तर या सगळ्या काय आहे नोट्स आहे त्यांच्याबद्दल. आणि अँगल जर फाइंड आउट करायचा असेल त्यांच्यामधला तर अँगल फाइंड आउट करण्यासाठी एक मेथड आहे, अँगल बिटवीन दॅट क्वांटिटी, अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. जर अँगल काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार अपॉनमध्ये मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. आणि थिटा काढायचा असेल तर कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार अपॉनमध्ये मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार. तर यांचा यूज करून आपण सॉल्व करू शकतो या सगळ्या गोष्टी.